आता आपण बोलवणार आपल्या पुढच्या स्पर्धकाला इकडे. तो आलाय खास नागपूरवरून आणि तो एक वेगळा कार्यक्रम इकडे घेऊन आलाय, म्हणजे गाण्याचा कार्यक्रम. आणि गाण्याच्या कार्यक्रमामध्ये तो आणखीन काही लोक सिंगर्स त्याच्याबरोबर घेऊन आहे. तर कोणाला जो घेऊन येणार इकडे जोरदार आणि आपण स्वागत करूया शंतनू ठेंगडी नागपूरवरून. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याच लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला मला गाऊ द्या होऊ दे सिंगर. अहो, आजकाल सिंगिंगचे इतके रियालिटी शो आहेत की लोकांना वाटलं याही मंचावर गाण्याची स्पर्धा होणार आहे. आता बघा कोण कोण आलं. सगळ्यात पहिले आले आपल्या सगळ्यांचे लाडके कुमार शानू सर. आल्या सुरू. हे हे वा वा वा. ला 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 झू 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 झू. तुम्हाला सांगतो 1 तास फक्त हे हे हो हो यातच घालवलं. अरे बाबा, मी म्हंटल काय आहे, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा, काय. उदित नारायण साहेब, त्यांच्याबद्दल एक तुम्हाला गोष्ट सांगतो. मला खूप वेळानं असं म्हणजे आश्चर्य वाटतं. गाण्याची एक गती सुरू असते, उदित नारायण साहेब आपल्याच गतीत गातात. घन घन घिरे घिरे हाय बदरा, घन घन घोर कार छाय बदरा, धमक धमक गुंजे बदरा के डंके, चमक चमक देखो बिजुरिया चमके. हर मन धड़काए बदरबा, मन धड़काए बदरबा, मन मन धड़काए बदरबा. काय काही गायकांचं तुम्हाला सांगतो काय असतं, कुठल्याही भावनेचं त्यांना गाणं द्या, हा ते सेम गातात. उदाहरणार्थ आपले विनोद राठोड साहेब. विनोद राठोड साहेब, त्यांना प्रेमगीत द्या किंवा वीर रसाचं गीत द्या, काय मजा होते बघा तुम्ही. ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं मैंने, इसलिए बेखुदी में दीवाना. शक्तिमान शक्तिमान शक्तिमान, ये आत्मशक्ति है, दुनिया बदल सकती है. तेरा नाम लिख दिया, तेरा नाम शक्तिमान. वा 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 वा. पडलं ना, प्रश्न पडला ना, दिव्या भारती सोबत नक्की कोण नाचत असेल, शाहरुख खान का मुकेश खन्ना. प्रत्येक गाण्यात अशी स्माइल देऊन गाणार असे आपले शान साहेब, ते पण स्पर्धेत सहभागी झाले. हे 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 वा वा. ला 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 हे 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 हे. म्हटलं वा वा शान साहेब, तुमची उत्साही गाणी खूप ऐकलेली आहेत, पण कसं एक मराठी सिरियस गाणं जर तुम्ही गाऊ शकलात ना तर आम्हाला सगळ्यांना आवडेल. काय आवडेल ना सगळ्यांना. शान साहेब एक गाणं झालं पाहिजे. जी बिलकुल. वा वा. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या गाणी जाई. बाबाळून उधळतो जीव माय बापा. अरे देवा. वन वायोरी पेटला. Everybody! खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला मांडला मांडला. वा वा. अरिजित सिंग, मला वाटतं यांचा आवडता प्राणी देखील कासव असेल. इतका निवांत गायक, इतका निवांत गायक. मला तर असं वाटतं ना, प्रोडक्शन याला स्वतः सांगत असेल, सर आपण निवांत आहात ठीक आहे, पण फक्त रेकॉर्डिंगचे 4 दिवस आधी तुम्ही काम करा. तुम्ही आंघोळ करू नका, तुम्ही केस कापू नका, एक तर बेदम झोपा नाही तर झोपूच नका. आणि मग जो दर्द भरा आवाज लागतो ते तुम्हीच ऐकून घ्या. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. वा वा. तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो
जाएंगे क्योंकि तुम ही हो वा वा अब तुम ही हो जिंदगी झोपला अब तुम ही हो हे बघा, असं काहीतरी क्या होतं. बात आहे, क्या असं बात आहे. काहीतरी होतं. सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगतो आपलं लाडकं संगीतकार जोडपं किंवा जोडी म्हणजे अजय अतुल यातल्या अजयची जी गायन शैली आहे ना, गायन पद्धती जी आहे, असं मला वाटतं की त्यांच्या डेंटिस्टच्या अपॉइंटमेंट मधून ती निघालेली आहे. म्हणजे बघा, डेंटिस्ट जेव्हा ते चेक करत असतील ना अजय सरांचे दात, तेव्हा त्यांना आ करा म्हणतच नाहीत. मग? त्यांना ते म्हणतात सर याड करा, याड याड लागलं करा, याड लागलं. हा. आणि अजयजी खाली याड लागला, रूट कॅनल आहे तुमचं, वा 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 रूट कॅनल आहे तुमचं. चांद भासतो घ्या, चांद भासतो. हं? चांद भासतो, चांद भासतो, 2 दातांना पॉलिश. धन्यवाद. वा, वा. धन्यवाद. वा 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 शंतनू, तुझं खरंच खूप कौतुक आहे. आणि डॉक्टर शंतनू पण एक गोष्ट मला आता ऑब्झर्वेशन मधनं जाणवली काय ती? की त्याच्यात आणि माझ्यात एक गोष्ट खूप कॉमन आहे. ओ माय गॉड. हो, कुठली गोष्ट म्हणजे common आहे? शंतनू इज वर्सेटाईल. तो गाऊ पण शकतो, तो कॉमेडी पण करतो, हा. पुढे मग काहीच बोलायची गरज नाहीये. खरंय बरोबर फक्त त्याला मिशी येते तुला नाही येणार एवढं. प्लीज आपण जोक्स नंतर मारू. जोक्स नंतर काय मारू त्याच्यावर तर कार्यक्रम चालला आपला. Okay, नंतर so कुठे काय आपण, 10:30 मारू. त्यानंतर तू खूप छान केलं, मला खूप आवडलं तुझं परफॉर्मन्स. आणि नाव वी विल आस्क डॉक्टर. बापरे मराठी शो मध्ये केवढं इंग्लिश. वा मस्त. शंतनूसाठी खरंच जोरदार टाळ्या. तुझं स्वागत. काय करतोस तू शंतनू? सर मी तसा इंजिनियर आहे. वा, वा. Job केला होता, हा सोडला नटराजाच्या प्रेमाखातर. बरं. आणि आता सध्या आमच्या तिथेच नागपूरलाच एका कॉलेजला हां. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे अगदी नव्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देतो थिएटर वगैरे बद्दल. वा, जेवढं काही मला येतं मी देण्याचा वा प्रयत्न करतो. क्या बात. वा 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 खूप भारी केलंस. मस्त. आणि नागपूरकर अजून एक आलेले आहेत. मोगॅम्बो एक्चुअली खुश नहीं हुआ. बापरे बापरे. काय झालं आता काय? हो नागपूरचा आहे. सगळ्या गायकांचे आवाज काढलेत. माझी अशी इच्छा होती की जे आपले विदर्भातले फेमस गायक आहेत त्यांचा पण तू आवाज काढशील आणि या मंचावर बाजी मारून नेशील असं मला वाटलं होतं, पण तू नेमकं त्यांना विसरलास. कोण? कोण? सुप्रसिद्ध गायक पंडित भारत गणेश पुरी. हे बघा त्यांना आजच्या एलिमिनेट नाही करायचं. थोडे दिवस तरी दाखवू ना त्यांचं काहीतरी. मागाशी थोडा सूर ओढला, लाईट गेली मग. भाऊ तुम्हाला काय वाटतं निळू भाऊ? अरे काय बोलायचं आता. शंतनू ठेंगडी, तुमच्या गाण्यापुढं आभाळ ठेंगडी झाली. प्रयत्न छान होता. शंतनू तुझ्या श्रमाचं काय फळ तुला मिळालंय हा. त्याचं आपण बघायचंय. सगळ्यात आधी मोघॅम्बो. आपोस. So congratulations and all the best. वा वा